नमस्कार, प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारा मँगो केक बनवणार आहोत. अतिशय चविष्ट आणि खूप छान मँगो फ्लेवरचा हा बनवून तयार होतो. रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात अगोदर इथे मी आंबे घेतलेले आहेत 2. तर शक्यतो इथे मी एकाच आंब्याचा वापर करणार आहे. तर हा केशर आंबा आहे आणि रंगसुद्धा खूप छान गर्द नारंगी किंवा केशरी आहे. एका आंब्याचा इथे पल्प म्हणजेच गर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा जो गर आहे आंब्याचा तो आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचा आहे. छान याची फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे. मँगो पल्प बनवून तयार आहे. कढाई इथे प्रीहीट करायला ठेवते ज्यात मी केक बनवणार आहे. तर कढाई घेतली आहे, त्यामध्ये खाली मीठ किंवा वाळू वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे आणि ज्या स्टँडवर मला भांडं ठेवायचं आहे ते स्टँड ठेवून वरतून झाकण ठेवून आता ही कढाई मी साधारण 10 मिनिटासाठी प्रीहीट करायला ठेवते. गॅसची फ्लेम मीडियम आहे. आता एका भांड्यामध्ये ना अर्धी वाटी पिठी साखर घेतली आहे. साधी साखर मिक्सरला फिरून घ्यायची आणि त्याच प्रमाणात इथे मी अर्धी वाटी खाण्याचं तेल घेतलं आहे. पाऊण वाटी दूध आहे. आता ही तिन्ही जी जिन्नस आहे, साहित्य आहे ते आपल्याला छान मिक्स करून घ्यायची. जितके शक्य होईल तितकं आपण मिक्स करून घेणार आहोत. तेल तर पूर्णपणे काय मिक्स होणार नाही आहे. तर शक्य होईल तितकं हे मी मिश्रण तयार करून घेतलं आहे मिक्स करून. आता यामध्ये आपल्याला मैदा चाळून घालायचा आहे. त्याकरता चाळणी घेतली आहे आणि त्याच वाटीच्या मापाने मी सर्व साहित्य इथे मोजून दाखवते. 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे. त्यानंतर अर्धा चमच्यालाही कमी इथे मी बेकिंग पावडर घेतली आहे. बेकिंग पावडर घेतली आहे, लक्षात असू द्या सोडा नाही आहे हा, बेकिंग पावडर घेतली आहे. त्यानंतर 2 चिमूट यामध्ये बेकिंग सोडा घेतला आहे, म्हणजे बेकिंग पावडरपेक्षाही कमी. आणि त्यानंतर 2 चिमूट मीठ घातलं आहे. जरी गोडाचा पदार्थ असेल तरीसुद्धा यामध्ये मीठ अवश्य वापरायचं. आता मैदा, बेकिंग सोडा पावडर आणि मीठ असं चाळून घेतलं आहे. त्यानंतर विस्करच्या मदतीने छान फेटत जायचं आपल्याला एका दिशेने आणि सर्व साहित्य छान स्मूथ असं बनवून तयार झालं आहे. अजून तरी हे मिश्रण घट्टसर आहे. तर यामध्ये ना मी व्हॅनिला फ्लेवरचं इसेन्स घातलं आहे अर्धा चमचा आणि हे मिश्रण घट्ट आहे पण यामध्ये आपल्याला मँगो पल्प अजून घालायचं आहे, त्यामुळे छान बॅलन्स होईल हे मिश्रण. त्यामध्ये वरतून दूध घालण्याची काही गरज पडत नाही. जर हे मिश्रण अति घट्ट झालं ना तुम्ही वरतून आणखी थोडंसं ॲडिशनली दूध टाकू शकता. मँगो पल्प मस्त मिक्स झाला आहे, रंग अगदी सुरेख आला आहे, छान एकसारखं सरसरीत इथे बॅटर तयार झालं आहे. बॅटर परफेक्टली तयार आहे. इथे मी डब्बा घेतला आहे, केक टीनचाही वापर करू शकता. तर ह्या डब्याला ना मी छान तेल लावून घेते. बटर पेपर नसेल ना तर असं तुम्ही केकचं भांडं जे आहे ते ग्रीस करून घ्यायचं तेलाने आणि मैद्याने. तर बघा वरतून थोडंसं मीठ घातले किंवा गव्हाचं पीठही वापरू शकता आणि छान आपल्याला हे पीठ जे आहे ना ते एकसारखं डब्याला लावून घ्यायचं आहे, त्यामुळे छान केक डिमोल्ड होतं डब्यातनं. आता हे बॅटर मी ह्या डब्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलं आहे आणि डब्बा असं टॅप करून घ्यायचा, म्हणजे यामध्ये कुठेही हवा राहणार नाही, एअर बबल राहणार नाही. वरतून छान टुटी फ्रुटीने गार्निश करून घेते आणि बदामाचे कापही घातलेत, ऑप्शनल आहे. गार्निश केलेला केक आपण आता बेक करायला ठेवून देऊयात. तर कढाई छान प्रीहीट झाली आहे 10-12 मिनटासाठी. एखाद मिनटं इकडे तिकडे होऊ शकतो, काही हरकत नाही. आता डब्बा ठेवला आहे व्यवस्थित आणि यावर झाकून ठेवायचं. गॅसची जी आच आहे ती मध्यम होती तर अतिशय लो करायची आणि लो फ्लेमवर साधारण 40 ते 45 मिनटासाठी हा केक मी इथे बेक करून घेते. तर 30 मिनिटं झाली आहे. त्यानंतर तुम्हाला दाखवते छान केक फुलून वरती आला आहे आणि आतला जो भाग आहे तो अजून ओलसर वाटतो आहे आणि कढीने छान सुकल्या गेला आहे हा केक. तर आणखी 5 ते 10 मिनटासाठी हा केक मी बेक करून घेऊ शकते. जर सामग्री कमी जास्त झाली असेल केक बनवताना तर थोडासा वेळ कमी किंवा जास्त लागू शकतो. पूर्ण इथे 45 मिनटं झालेली आहे आणि केक छान थंड करून मी आता काढून घेतला आहे. सुरणे ह्या केकच्या ज्या कडा आहे ना त्या लूज करून घेते आणि एका ताटामध्ये छानपैकी हा डिमोल्ड झाला आहे केक. बघा बिलकुल भांड्याला केकचं बॅटर राहिलेलं नाही आहे. छान स्पंजी असं बनवून तयार झालं आहे. खास करून लहान मुले अगदी आवडीने खातात हा मँगो केक. तर रेसिपी नक्कीच करून बघा. केल्यानंतर कशी झाली हे कमेंट्सद्वारे मला कळवायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन मस्त रेसिपीसोबत. व्हिडिओला लाईक आणि शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.